ओके, अभिनंदन. चांगला खेळ दाखवला, संपूर्ण संघाचा चांगला खेळ राहिलाय आणि संघाने हा सामना मात्र जिंकलाय. यस, मॅच ऑन होती. पुरंदर पॅन्थर्स आणि टिकोना थंडर्स टॉस जिंकलाय पुरंदर पॅन्थर्सनं. आणि आम्ही पाहतो अतिथी कक्षामध्ये आमची सर्व वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी. बघा, यांना क्रिकेटची प्रचंड हौस असते आणि ही पिढी पाहिलं अलीकडे आपण ही वरिष्ठ पिढी ज्यांना आधुनिकता क्रिकेटमधील पाहायला मिळते. क्रिकेट हा सर्वांच्या आवडतीचा खेळ आहे, तरुणांची गर्दी खेचणारा खेळ म्हणून या खेळाकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. आणि आज संपूर्ण सुकापूर मधील ग्रामस्थ या खेळाचा आनंद घेत असताना तर दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया. मॅच नंबर 7 सत्तावन्न काकडे 10 वाजून 2 मिनिटं झालेत आणि टायमर सेट करा. 12 पर्यंत 10 मॅचेस कव्हर करायचे. तुम्ही जर लेट केला तर इकडे लेट होईल. प्रनिल 12 इकडे थांबा, तुम्ही वरती थांबा, इकडे बसून घ्या. तर प्रनिल आणि फलंदाज परेश सलामीची जोडी. 12 मॅन मॅन्डेटरी बॅट्समन परेश स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रनिल. लक्ष उद्या मॅच कडे गोलंदाज सज्ज होईल. टिकोना थंडर्स आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करताना संघ आपण जरूर पाहतो पुरंदर पॅन्थर्स. मॅच ऑन आहे. मॅच नंबर 7. मॅच नंबर 8 असेल रायगड किंग्स आणि अजिंक्य तारा रायडर्स. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स विनिंग अनसर्टन्सी असं म्हटलं जातं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खोटं असतं. IPL सुद्धा सुरू झाले. तरुणांना आता IPL ची सुद्धा तेवढी क्रेज आहे. 12वा खेळाडू नाहीये बघा, सूचनेकडे लक्ष द्या. पहिला चेंडू गोलंदाज पंकज. हो, चेंडू जरूर पाहिला. डॉट बॉल. प्रनिल परेश स्ट्रायकर एंडला परेश खेळतो. प्रनिल नॉन स्ट्रायकर एंडला. बॅटिंग करताना टीम पुरंदर पॅन्थर्स. कमी संघनायक असतात जे टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला पसंती देतात आणि त्यातीलच आपण पाहतोय पुरंदर पॅन्थर्स बॅटिंग करतोय. नेक्स्ट बॉल. हो, खाली ठेवला, गॅप शॉट. फिल्डर आहे तिथे इनसाइड सर्कल. प्रयत्न होईल. परेश आणि प्रनिल. SPL सरपंच चषक, सुकापूर प्रीमियर लीग, ग्रामस्थ मंडळ, योगीदाताई राजेश पाटील यांच्या नावाने ही स्पर्धा आपण जेव्हा जेव्हा सुरू केली आणि दरवर्षीचं दिमागदार पर्व पाहिलं. पंकज डॉट सिंगल. दाफलकावरती फर्स्ट ओव्हर. राऊंड विकेट. क्रॉस बॅटेड. एज लागले. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाईल. 3 क्षेत्ररक्षक एकत्र आणि यस मिळतील. डिक्लेअर झोन मध्ये नियोजित स्थळी चेंडू गेला. फर्स्ट ओव्हर पंकजनं आतापर्यंत डॉट सिंगल. तिकोना थंडर्स पुरंदरनं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला पसंती. 3 चेंडू नंतर 2 धावा आहेत. परेश प्रनिल 2 चेंडूचा सामना केला. परेशनं सिंगल. प्रनिल राऊंड विकेटनं क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. अंतर्वर्तुळामध्ये फिल्डर आहेत तिथे. परेश प्रनिल. डॉट बॉल. पंकज डॉट सिंगल डॉट. धावा दाफलकावरची टोटल 2 धावा आहेत. अशा पद्धतीनं खेळला तर धावांची गती कमी होईल आणि आता तो वेग वाढवावा लागेल. राऊंड विकेटनं मागे ठेवला. लॉफ केला. डीप काढ्या. फिल्डर आहेत. ओ हो, अमेझिंग क्षेत्ररक्षक होत्या. नेम प्लीज. फिल्डरांचं नाव सांगा. सागर. गुड कॅच. लक्ष उद्या मॅच कडे. किती धावांचं टार्गेट सेट होईल याचं सुद्धा. तर एक सन्मान आम्ही करतो. सन्मानी आमचे रमण जाधव साहेब वेळात वेळ काढून आलेत आणि त्यांचा सन्मान आपण करतो. गुरुनाथ पोपेटा गावदेवी चायनीजचे ओनर उद्योजक यांना विनंती करेन का आपल्या शुभ हस्ते आपण मान्यवरांचा सन्मान करूया. वेळात वेळ काढून आलेली ही सर्व पाहुणे मंडळी आणि अतिथी देव भव. उपस्थित पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद. फुटवरचा वापर. लॉफ केलाय. हो, तिकडे क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याची तयारी दाखवली. सन्माननीय आमचे रमणजी साहेबांचा आम्ही आदर तिथे सन्मान करतो.
वेळात वेळ काढून आले सर्व ग्रामस्थांचं या स्पर्धेवर खूप प्रेम राहिले. नो टीम मीटिंग प्लीज, टीम मीटिंगला परवानगी नाहीये. चला मॅच बॉल द्या, पंचांचा इशारा येतो. प्रशांत म्हात्रे यांना विनंती करेन, प्रकाश चव्हाण साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करूया. त्यांनी दिलेल्या अमूल्य वेळाबद्दल त्यांचं आम्ही विशेष धन्यवाद देतो. अतिथी कक्षामध्ये ही सर्व पाहुणे मंडळी अगदी सामना आपण पाहतोय सूर्य मैदानावर. मॅच नंबर 7 टिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स. प्रणील पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 4 षटकांचा पूर्वार्ध. बॅटिंग करत असताना टिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, डीप कडे आउट फिल्डर प्रयत्न होतील, निघाले 2 धाव घेण्यासाठी, धोका होईल का नाही. खूप रनिंग. रिषभला आपण पाहतोय सेकंडवर 2 धावा आल्या. धावफलकावरची टोटल 6. टॉस जिंकल्यानंतर पुरंदर पॅन्थर्सनं जो निर्णय घेतलाय मात्र इथे चांगल्या धावा बनवाव्या लागतील. जर तुम्हाला चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर तिथे खेळावं लागतं. लॉफ केला डीप कड्या, या फटक्याची नितांत गरज होती आणि प्रणीलच्या बॅट मधून हा येतोय झंझावत. मिळतील धावा 4. लक्ष द्या मॅच कडे. एकूण धावा धावफलकावरची टोटल 6. पुढे सरकलाय. क्रॉस बॅटेड पुन्हा लॉफ करेल, डीप कडे चेंडू खेळला. यस, मिळतील धावा 4. तर सेकंड ओव्हर धावसंख्या 14. प्रणील बॅक टू बॅक 2 बाउंड्री. 4 चेंडू मध्ये 11 वर तो खेळतोय. महेंद्र त्याला साथ देतोय. मॅच ऑन या मैदानावर अशा पद्धतीने खेळला तर धावा होतील 38. नेक्स्ट बॉल. पुन्हा गोलंदाज सज्ज. लॉफ करण्याचा प्रयत्न, कनेक्शन होत नाही तिथे. अशा पद्धतीने खेळला तर धावा होतील आणि तिथे प्रयत्न करावा लागेल. बघा टप्पा पडल्यानंतर चेंडू बीट होते. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावा धावफलकावरची टोटल 14 धावा आहेत. बॅटिंग करत असताना टीम टिकोना थंडर्स विरुद्ध पुरंदर पॅन्थर्स. मॅच ऑन. 5 चेंडू मध्ये 11 धावा. सज्ज होईल पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट न. समोर ठेवला, लॉफ केलाय, प्रयत्न जरूर होईल. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक आणि दूरवरून प्रयत्न होतोय. गुड रनिंग, गुड रनिंग. करंट रन रेट सरासरीचा वेग वाढला 8.40. रिषभ 2 चौकार. चौथा चेंडू डॉट. 5व्या चेंडूवर 2 धावा आल्या. टोटल धावफलक टिकोना थंडर्स विरुद्ध पुरंदर पॅन्थर्स. बॅटिंग करतोय. धावसंख्या 16. 16 रन्स. 6 चेंडू मध्ये प्रणील खेळतो. 13 वर महेंद्र त्याला साथ देतो. 1 चेंडू मध्ये 2. करंट रन रेट 8.73. धावा धावफलकावरती 16. क्रॉस बॅटेड खाली राहिला चेंडू आणि नक्कीच तिथे आपण पाहतोय 1 धावफलक. टोटल एकूण धावा 17. 17 रन्स. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा 17. SPL. बघा नेक्स्ट मॅच, मॅच नंबर 8 रायगड किंग्स आणि अजिंक्य तारा रायडर्स. पहिला कॉल आहे तुम्हाला टॉस साठी, आपण संपर्क साधा. मॅच नंबर 8 अजिंक्य तारा रायडर्स 8वा सामना असेल जो खेळेल रायगड किंग्स विरुद्ध. दोन्ही कॅप्टन रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत 8व्या सामन्याचा. या अगोदरचा 7वा पाहिला, आता 8वा सामना इनिंग ब्रेक मध्ये टॉस. 2 षटक बाकी आहेत. धावा धावफलकावरती 17. प्रणील आहे 7 चेंडू मध्ये 14. करंट रन रेट 8.5 ची सरासरी. आणि क्रिकेट मध्ये त्या गिअरअप मध्ये धावसंख्या तुम्हाला बनवावी लागते जेव्हा बॅटिंग तुमच्या वाट्याला येते. खोला चेंडू, अपील जोरदार. यस, विकेट. फॉल डाऊन. दुसरा धक्का. 17 वर हा मिळतोय खतरा. बघा एसके पॅनल, कोणी जेवणाचं बाकी असेल तुमच्या पॅनल मधून तर पाठवा तिकडे.
आम्ही बाकी आहोत पण 2 मॅचचा कोटा केल्यानंतर तिकडे जाऊ. तुमच्या पॅनल मधून कोणी बाकी असेल तर पाठवा लगेच. इकडे वरती येऊन बसा. हाय बसण्याची व्यवस्था आहे 12व्या खेळाडूला स्पेशल. या वरती आहे कारण नावं गेली पाहिजे. बॅट्समन बॉलर फिल्डर 12वा कंपल्सरी इकडे पाहिजे नाहीतर आम्ही पेनल्टी देऊ. श्रवण ओव्हर नंबर 3 दामाद अफलकावती 17. पुरंदर पॅन्थर्स बॅटिंग करतोय. थर्ड ओव्हर 10:12 झालेत. सर्व क्रिकेट रसिक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. सरपंच चषक सुकापूर. श्रवण धावसंख्या आपण टोटल पाहिली 18 धावा झाल्यात. पुरंदर पॅन्थर्सनं टॉस जिंकला. बॅटिंग तो करतोय. किती धावांचं टार्गेट सेट होईल याची काही अंशी चर्चा तिथे होईल. नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं लॉफ केलं तिकडे दूरवर. सुसाट वेगानं मिळतील धावा. 4 चौकार. 4 धावेने धावफलक टोटल 22-22. 10:13 यस डीजे. लक्ष उद्या मॅच कडे. थर्ड ओव्हर धावा झाल्या 22. 2 विकेट. शरीर भेदी चेंडू ट्राय करण्याचा प्रयत्न. धाव घेण्याची तयारी. सुरक्षित. तिसरं षटक प्रगती पथावर. धावा आपण पाहतोय टोटल. फर्स्ट इनिंग पूर्वार्ध टिकोना थंडर्स विरुद्ध आपण 2 आत करताना पुरंदर पॅन्थर्स. या अगोदरचा सुद्धा सामना 1 साइड पाहिला. हा सामना चुरशीचा होईल का कारण या अगोदर आपण दोन्ही संघांचा लेखाजोखा पाहिला तर पुरंदर्सनं 1 सामना जिंकलाय आणि टिकोनानं अद्याप सामने जिंकला नाही. तर त्यांना या सामन्यामध्ये लढावं लागेल. सामना त्यांना जिंकावा लागेल कारण टिकोना थंडर जेव्हा तोरणा टायटन्स विरुद्ध खेळला तेव्हा तोरणा टायटन्सनं त्यांना पहिल्या सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. ग्रुप सी ग्रुप डी फटका येतो डीप कडे. गुड फिल्डिंग. चांगला प्रयत्न झाले तिथे. फिल्डर रेडी. धावसंख्या आपण पाहतो पुढे सरकेल. श्रवण विकेट. सिंगल चौकार सिंगल 2. तिसरं षटक धावफलकावर धावा 25. 2 विकेट. महेंद्र आणि निशान 3 चेंडूचा सामना केला. महेंद्रने 7 वर तो खेळतो. निशाननं 2 चेंडूचा सामना केला. 3 वर तो खेळतो. राऊंड विकेट. स्ट्रेट चेंडू. गुड बॉलिंग. धाव घेण्याची तयारी. धोका. धावांची भूक आहे आणि धावांची भूक तुम्हाला फास्ट क्रिकेट मध्ये पाहिजे. तिथे हा चेंडू बघा राऊंड विकेटनं समोर ठेवला आणि स्विंग होता. चेंडू स्ट्रेट गेला. महेशजी जनार्दन पाटील आमचे स्पर्धेचे प्रणेते. त्यानंतर रुपेशभाई पाटील असतील. त्यांचं आपण त्यांच्या संकल्पनेतून राजेशजी पाटील असतील. SPL सुकापूर प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीज साठी आपण क्रोमा कंपनीचं ब्रँडेड फ्रीज देतो आणि त्यानंतर बेस्ट बॅट्समन बॉलर आणि फिल्डर साठी स्पोर्ट्स सायकल ज्याचे पुरस्कर्ते खुशी ड्रीम्स होम्स त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद. सर्व आमचे पुरस्कर्त्या. सुकापूर प्रीमियर लीग उद्या फायनलची रात्र. मॅचेसचा लोड थोडा जास्त असल्या कारणाने शेड्यूल आम्ही आजच फायनल करू. रिपोर्टिंग टाइम आणि प्रयत्न असेल लवकर सामने फिनिश करण्याचा. 3 षटकं संपली बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. मॅच नंबर 8 रायगड किंग्स आणि अजिंक्य तारा रायडर्स. 8व्या सामन्याचा टॉस होणार आहे. लॉफ केलाय. लॉंग ऑन करण्या आणि फटका तिथे. चेंडू फरार. मिळतील धावा. 4 चौकार. मॅच कडे षटक क्रमांक 14 धावा धावफलकावरती 29 गडी बाद झाले. 2 प्रोजेक्टेड स्कोर. अशा पद्धतीने खेळला तर 37 होतील. बॅटिंग करताना टीम पुन्हा सज्ज होईल. त्रिकोणा थंडर्स विरुद्ध पुरंदर पॅन्थर्स. टॉस जिंकला पुरंदरनं. खेळावंच लागेल. फटका आलाय. बॉल गोज ऑन आहे. गुड स्ट्रोक महेंद्र
महेंद्रच्या बॅट मधून हा तडाखा चौकारानंतर येतोय दिमागदार षटकार. नो टीम मीटिंग एकत्र येण्याची परवानगी अजिबात नाही. कॅप्टन देऊ शकता कान मंत्र, कारण आता तो वेळ वाचवायचा. 5 चेंडू मध्ये 17. काही आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना माऊली प्रसाद इव्हेंटच्या 2 टोटल ती आपण कॅमेरा पाहतो. तीन कॅमेऱ्यानी स्पर्धा कव्हर करतो. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. इनिंग ब्रेक अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं तर आपण काही कम्युनिकेशन साधतो कॅप्टन बद्दल, काही चर्चा तिथे होत्या, तेव्हा वेळ आपल्याकडे असतो. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा 35. पुरंदर संघ बॅटिंग करतो. स्लोअर वन स्ट्रेट चेंडू गेला. गुड बॉलिंग, चौकार षटकार आणि त्यानंतर हा डॉट. आक्रमणाचा प्रयत्न, स्ट्रेट चेंडू होता बघा इथे. आता चेंडू शिल्लक 2, सलग 2 डॉट आले. 35. टॉस केला, इंटरव्ह्यू घेतली असती. तर अमितजी मटकर साहेब यांचं शुभ आगमन. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम. SPL सुकापूर प्रीमियर लीग. आज कामगार वर्गासाठी ज्यांचं योगदान मोलाचं राहिलं. लक्ष उद्या आपण मॅच कडे पुन्हा एकदा. लास्ट बॉल, धावा 36. बॅटिंग करताना पुरंदर पॅन्थर्स. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसरं षटक सुद्धा महागडं राहिलं. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा श्रवणचं षटक. लास्ट बॉल 36. मागे आदळला चेंडू मिडॉन कडे. गुड कमबॅक, गुड कमबॅक. चौकार षटकारानंतर ओम न चांगलं षटक फेकलंय बघा. धाव घेण्याची तयारी इथे होती. रन आउट. बघा नेक्स्ट मॅच टॉस विन टीम. टॉस कोणी जिंकलाय? रायगड आणि अजिंक्य तारा. टॉस विन कोण आहेत आणि डिसिजन फिल्डिंग. टॉस जिंकला अजिंक्य तारानं आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग. अजिंक्य ताराचा प्रवास पाहिला तर त्यांनी या अगोदर एक सामना जिंकला, देवगड हिरोजला पराभूत केला आणि आता रायगड किंग्स विरुद्ध तो 8वा सामना खेळणार आहेत. 8वा सामना असेल रायगड किंग्स आणि अजिंक्य तारा. टॉप टीम ऑफ द डे नाईट विल बी क्वालिफाय फॉर सेमी फायनल. म्हणजे नियम असा आहे का प्रत्येक रात्रीमध्ये जो टॉपचा संघ असेल त्या संघाला आपण सेमी फायनल मध्ये पात्र करणार आहोत. या सूचनेकडे लक्ष द्या. 13 मॅचेस आज सुद्धा आपल्याला कव्हर करायचे. 10-19 फिल्डिंग टीमला सूचना देतो आपण.
पंच मॅच ऑन करा. नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीमला विनंती असेल, अजिंक्य तारा रायडर्स आपण रेडी राहा. सागर आणि नितीन 24 मध्ये करायच्यात 38. सामना सूर्य 7वा, त्यानंतर असेल 8वा रायगड किंग्स आणि अजिंक्य तारा. सर्व आमच्या सुकापूर गावातील काही ग्रामस्थ सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात. बघा संपूर्ण युवा वर्ग एकत्रित आला आणि जेव्हा युवा शक्ती एकत्र येते ना तेव्हा एकीचं बळ आपण नेहमी पाहिलं आणि एकीचं बळ बऱ्याच वेळा पाहिलं. जेव्हा तुमच्याकडे एकजूट असते, एक संघ असतो तेव्हा ते चांगलं वातावरण असतं आणि SPL हे युवा वर्गाला खूप प्रेरित आणि चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा आमचा पुरस्कर्त्यांचा प्रयत्न राहिला. वेगवान चेंडू डॉट केलाय. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का सुरुवात जर चांगली झाली तर शेवट गोड होतं आणि अंत भला तर सब भला असं सुद्धा म्हटलं जातं. श्यामलीन सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेटचा खेळ सुद्धा रंग बदलतो. कधी का होईल याचा नेम या खेळामध्ये नसतो. 23 मध्ये 38. टार्गेट आहे 38. नेक्स्ट बॉल ओ टॅप करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक आहे तिथे. एखादं षटक मॅच मध्ये काय काय करू शकतो. आपण IPL पाहतो, आपण T20 पाहतो, आपण वन डे पाहतो, आपण ग्रामीणचे अनेक सामने पाहतो. एखादं षटक जर चांगलं पडलं, मुंबई इंडियन्ससाठी बुमराह जो नेहमी बलवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि एखादं षटक संघासाठी खूप काही करून देतं. आपण T20 ची फायनल पाहिली होती, T20 वर्ल्ड कप, आणि ज्यामध्ये बुमराहचं निर्णायक वेळी फेकलेलं षटक जे सक्सेसिव्ह ओव्हरनं मॅचला जिंकून दिलं होतं. त्यानंतर हार्दिक पांड्या होता. काल हार्दिक पांड्या, रोहित शर्मा हिटमॅन मुंबई इंडियन्स साठी अगदी 13 वर्षानंतर तो आपण योग आला. स्टेट बॉल बघा महेंद्र, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. 38 टार्गेट. करंट रन रेट पाहिला सरासरी 4-2 धावा आहेत. सागरला पाहतो 3 चेंडू मध्ये तो वैयक्तिक खेळतो 1 वर. रिक्वायर्ड रन रेट 10.29 म्हणजे 10च्या सरासरीनं 10.5च्या सरासरीनं खेळावं लागेल. गुड बॉलिंग महेंद्र. आतापर्यंत 3 चेंडू डॉट. यष्टेंच्या मागे उभे आहेत यष्टीरक्षक. खूप डिफिकल्टीज येतात जेव्हा आम्ही 12व्या खेळाडूंना प्लेयरची नावं विचारतो, पटकन त्यांना नावं घेता येत नाही. तर टीम मीटिंग त्यांच्या कमी झाल्या असतील म्हणून एक. तर जेव्हा आम्हाला जी नावं मिळतात तेव्हा ते सादरीकरण करायला थोडी मजा येते. 4 चेंडू नंतर धावा 20. महेंद्र सज्ज होईल. ओव्हर द विकेट ना ओल. लेग स्टिकच्या बाहेर. यस चेंडू असेल. ओ स्विंग डॉट बॉल. यस करेक्शन डन. बॅटिंग करत असताना संघ आपण जरूर पाहतो पुरंदर पॅन्थर्स विरुद्ध टिकोना थंडर्स. ऑन साइडला ड्राइव्ह करताना मिड ऑन कडे फिल्डर आहे तिथे प्रयत्न होतील. ओ 2 धाव घेण्याची तयारी दाखवली. गुड रनिंग नितीन आणि सागर. पंचांनी रेफर केलं. टीव्ही अंपायर कडे महेंद्रचे षटक. टार्गेट विजयासाठी 38. नितीन 2 चेंडूचा सामना केला. पूर्वार्ध आपण पाहिला 38चं टार्गेट. जोमा पाटील आमचे नामांकित पंच आहेत. टीव्ही अंपायर. चर्चा तिथे जरूर होईल. रनआउट, डाउट्स क्लिअर होतील. फिल्डिंग सेट करा. मॅच लगेच ऑन होईल. यस रनआउट. चला रनआउट आहे. न्यू बॅट्समन लवकर या जरा. न्यू बॅट्समन. नवीन बॅट्समन रेडी ना. रिक्वायर रन रेट 38 टार्गेट. सागर 3 चेंडू मध्ये एक नवीन फलंदाज झाला श्रवण.
3 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टार्गेट सामना आपण पाहतोय थोडासा कठीण होत चाललाय. 38 टार्गेट. परेश समोर ठेवला शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मागे बॅकअप रेडी. ऑफ करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे. रनआउट. तेजसनं ही संधी मिळाली. टार्गेट 38 धाव घेण्याची तयारी होती. सामना आपण जरूर पाहतो. आता बॅटिंग टीमला कुठेतरी प्रयत्न करावा लागेल. पुरंदर पॅन्थर्स आणि टिकोना थंडर्स. रिक्वायर्ड 112. करंट 100 आपण सरासरी पाहिली. ज्या पद्धतीनं बॅटिंग होते ना तिथे संघ मागे पडलाय. टिकोना थंडर्स धावसंख्या 4. 2 विकेट. सेकंड ओव्हर सागर आणि विकी. करंट 100 पाहतो सरासरी 3. टिकोना थंडर्स धावा 4. 2 विकेट. सेकंड ओव्हर. SPL चा हा महासंग्राम. परेश नेक्स्ट बॉल. फलंदाजाला विकी. गुड बॉलिंग. चकवलंय. ऑफ स्टंप वर चेंडू ठेवला. विकी ऑन साइडला भरपूर बाहेर उभे राहतात आणि त्याची स्टँडिंग मोशन ओळखलं आणि त्याला बीट केला. बघा चतुर गोलंदाज असे षटक हाताळू शकतात आणि परेशनं तेच ओळखलं. अगदी बाहेर उभा राहतो आणि त्याला तो चेंडू बीट करण्याचा. पुन्हा तो चेंडू मात्र इथे खेळलाय जरूर. पॉइंटचा क्षेत्ररक्षक. डीप कडे चेंडू जाईल. धावसंख्या आपण जरूर पाहिली. धावा दाफलकावरची टोटल 6 धावा आहेत. 38 टार्गेट. टिकोना थंडर्स आणि पुरंदर पायथन्स. तर आमचे सन्माननीय पाहुणे ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करतो या आपण यास विकेट सेलिब्रेशन. लक्ष उद्या मॅच कडे. सेकंड ओव्हर. धावा दाफलकावरती 6. टिकोना थंडर्स पुरंदर पॅन्थर्स. रिक्वायर्ड 100 आपण 13 मध्ये 32 करायचे. 6 धावा 3 विकेट. संघ थोडा ढासळलाय आणि आता सरासरीचा वेग वाढवावा लागेल. परेश सिंगल. रनआउट. डॉट. 2 धावा. बॅटिंग करत असताना गुड बॅटिंग. करंट 100 पाहिला 3.2 आणि आता इथून सामना जिंकायचा असेल तर लक्ष थोडं कठीण आहे. मोठे फटक्या सामना जिंकून देतील. स्ट्रायकर एंडला शुभम. ऑफ स्टंपला चेंडू बीट करतो. गुड बॉलिंग. बघा नेक्स्ट मॅच असेल मॅच नंबर 8 अजिंक्य रायडर्स आणि रायगड किंग्स. सूचना असेल फिल्डिंग करणारे अजिंक्य तारा रायडर्स या संघाला आम्ही सूचना करतो का आपल्या स्क्वॉडला घेऊन आपण रेडी राहू. तर 2 षटकानंतर धावा 6. 3 विकेट. टिकोना थंडर्स आणि पुरंदर पॅन्थर्स. न्यू बॅट बॉलर येईल. लक्ष असेल विजयासाठी 38. परेशला आपण जरूर पाहतो. 2 धावा पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर 3 धावा. टिकोना थंडर्स विरुद्ध पुरंदर पॅन्थर्स. 12 बॉल 32. सामना कठीण होता आणि आता प्रत्येक चेंडूवर फटक्यांची नितांत गरज आहे. तर ज्ञानेश्वर पाटील साहेब यांचे इथे शुभागमन झाले. त्यांचं वेलकम सुस्वागतम. मी सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेब यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हावं. रिक्वायर्ड 100 16.91.
टिकोना थंडर 7 धावा. ज्ञानेश्वर पाटील आलेत, वेलकम त्यांचा. 11 बॉल 31 ची गरज. नेक्स्ट बॉल 9 चेंडू आणि आता लक्ष वाढत चालले. 7 धावा 3 विकेट. गुड बॉलिंग. जेव्हा षटक हाताळला महेंद्रनं 2 धावा दिल्या, परेशनं धावा दिल्या होत्या 3 आणि आता प्रणील. लक्ष उद्या मॅच कडे. टिकोना थंडर्स 9 मध्ये 31 आता समीकरण उरलंय. मॅच कठीण होत चालले. येणारे चेंडू 8 30 धाव्यांची गरज. 8 बॉल 30. ओ लूज बॉल. मिड ऑफचा फिल्डर चूक करते. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दूर वरून प्रयत्न होतोय तिथे धाव घेण्याची तयारी. गुड रनिंग. रिक्वायर्ड रन रेट आता सरासरी वाढले. चेंडू शिल्लक राहिलेत 7 29 धावेची गरज. 7 बॉल 29. आता 7 चेंडू 28. सामना कठीण आहे. प्रत्येक चेंडूवर आक्रमणाची नितांत गरज आहे. विकीला आता तो कारनामा विकीला करावा लागेल. 7 बॉल 28. आक्रमण चढवला हल्ला डीप कडे आणि आलाय हा तडाखेबंद षटकार. मॅच मध्ये आता मजा येणार. 6 बॉल आणि 22 ची गरज. टॉस जिंकला आणि त्यांनी बॅटिंग का घेतली तर त्यांच्याकडे ती धारदार गोलंदाजी होती. निशांतचे षटक. डॉट बॉल. विकी 3 मध्ये 9 वर खेळतो. शुभम 5 चेंडू मध्ये 1 धावा झाल्या 16. रिक्वायर्ड रन रेट आहे 5 मध्ये 22. विकी 3 मध्ये 9. शुभम 5 मध्ये 1. लॉफ केल्या डीप कडे. फिल्डर आहे तिथे प्रयत्न करताना सामना कठीण आणि इथे झाली चूक. चेंडू भेटतील धावा 4. आता टार्गेट 38. लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅच कडे. 4 चेंडू 18 धावा आणि आता निशांना थांबवलंय. निशांना थांबवले. सामना जिंकायचा असेल आता प्रत्येक चेंडूवर त्या आक्रमणाची गरज आहे. 3 मध्ये 18. 3 चेंडू 18 धावा. 3ही चेंडूवर 3 मोठे फटके खेळावे लागतील. नाही मॅच मध्ये कमबॅक. पुरंदर पॅन्थर्सनं टॉस जिंकला. बॅटिंग त्यांनी घेतली होती आणि 38 धावेसाठी आता घाम फोडलाय. बघा नेक्स्ट मॅच असेल रायगड किंग्स अजिंक्य तारा रायडर्स. आता मॅच मधील फॉर्मॅलिटीज. प्रचुत काही सन्मान असेल तर आपण ते सन्मान करूया. काही पाहुणेत कारण मॅच एकतर्फी. सर्व आमची अतिथी पाहुणे मंडळी. तर 1 साइड मॅच जरूर आपण पाहतोय. सर्व आमचे क्रिकेट प्रेमी चाहता वर्ग या लढतीचा आनंद घेत असताना त्यांचा आम्ही करतोय सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. तर प्लेअर ऑफ द मॅच आपण देतो. प्लेअर ऑफ द मॅच आणि खेळाडू ठरलाय
पूर्वार्धामध्ये पुरंदर फायटर्सनं टॉस जिंकला. यस, मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. महेंद्र ठरलाय मॅन ऑफ द मॅच. महेंद्रनं सुद्धा चांगला खेळ केला. 8 चेंडू मध्ये 18. यस, प्रज्योत महेंद्रला देतो.